श्री म्हणजेच गणपती. बाजारात इतके सुंदर सुंदर गणपती मिळत असताना आपणच का गणपती तयार करायचा बरं? तर निर्मितीमध्ये जो आनंद आहे ना, तो इतर कोणत्याही गोष्टीमध्ये नाही. तर चला तर मग आज माझ्यासोबत आपण शाडू मातीचा गणपती कसा तयार करायचा ते बघूया. नमस्कार, मी आशा कुलकर्णी. मी आणि माझा मुलगा अद्वैत कुलकर्णी आम्ही दोघांनी मिळून एक शाडू मातीचा गणपती करायचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. तर तो गणपती आम्ही कसा बनवला ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. गणपती तयार करण्यासाठी मेन लागते ती तुमची इच्छा आणि त्यासोबतच मी बाजारातून ही शाडू माती विकत आणलेली आहे. शाडू मातीचं पाकिट साधारणतः 50 रुपयाला मिळतं. मला थोडासा मोठा गणपती तयार करायचा म्हणून 4 शाडू मातीचे मी पाकिट आणलेलं आहे. तुम्हाला एक शाडू मातीचं पाकिट पण बास होईल. एका शाडू मातीच्या पाकिटामध्ये साधारणतः विधभर गणपती बनतो. गणपती तयार करण्यासाठी बेस म्हणून वापरण्यासाठी आपल्याला एक पुठ्ठा, फरशीचा तुकडा, ट्रे काहीही चालेल. त्यासोबतच माती मळण्यासाठी एक भांडं आणि पाणी, एवढं सगळं साहित्य आपल्याला गणपतीसाठी लागणार आहे. तर पहिल्यांदा ही माती मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे माती व्यवस्थित मळून घेण्यासाठी. आता ती माती थोडं पाणी टाकून व्यवस्थित मळून घ्यायची आहे. आता ही माती जास्त पातळ किंवा घट्ट आपल्याला करायची नाही. कणिक भिजवतो त्याप्रमाणे ही माती मळून घ्यायची आहे. दोन्ही हातांनी तुटेल, ज्यावेळेस ती तुटली जाते ना दोन्ही हातांनी, त्यावेळेस आपली माती छान मळली असं आपण समजायचं आहे. आणि थोडंसं व्यवस्थित मळून घेतलं तर आपल्याला छान गणपती तयार करता येतो. मळलेल्या मातीचे 5 गोळे तयार करायचे आहे. पहिल्या गोळ्यापासून आपल्याला पाट तयार करायचा आहे. दुसऱ्या गोळ्यापासून आपल्याला गणपतीचे पाय तयार करायचे आहेत. तिसऱ्या गोळ्यापासून आपल्याला गणपतीचे पोट तयार करायचे आहे. चौथ्या गोळ्यापासून आपल्याला गणपतीचे हात आणि डोके तयार करायचे आहे. आणि 5व्या गोळ्यापासून आपल्याला गणपतीचे सोंड आणि कान आणि मुकुट तयार करायचे आहे. तर आता आपण पहिल्या गोळ्यापासून गणपतीचा पाट तयार करून घेऊया. आता मी इथे माझ्याकडे माती थोडीशी जास्त होती त्याच्यामुळे मी 2 पाट बनवून घेतलेला आहे. तुम्ही 1 पाट बनवला तरी पण चालेल, कारण की मला घरच्यासाठी गणपती बनवायचा आहे. माझा 4 बॅगचा गणपती, त्याच्यामुळे मी 2 पाट बनवलेले आहेत. आता मी 2 नंबरचा गोळा घेतलेला आहे. 2 नंबरच्या गोळ्याचे मी 2 समान भाग केलेले आहेत. आता या 2 समान भागापासून मी गणपतीचे 2 पाय तयार करणार आहे. तर त्याला आधी व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे. आपल्या घरात लोड असतात ना, लोडप्रमाणे पहिल्यांदा गणपतीच्या पायाचा आकार, दोन्ही पायाचा आकार करून घ्यायचा आहे आणि ठेवून पाहायचा. दोन्ही ठेवल्यानंतर आपल्याला बरोबर कळतं. आता 3 गोळे राहिलेले आहेत. तर 3 नंबरच्या गोळ्याचं मी पोट बनवणार आहे. गणपतीचं पोट सगळ्यात मोठं असतं. मग आता आपल्याला त्या 2 गोळ्यातूनही थोडीशी माती उसने घ्यावी लागली तरी पण घ्यायचं. मला पोट थोडंसं सपाट वाटत आहे, त्याच्यामुळे मी दोन्ही गोळ्यातून थोडी माती काढून घेणार आहे आणि ती पोटाच्या गोळ्याला लावणार आहे. पोट गणपतीचं असं गोल 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 करायचं आहे. मातीचा अंदाज येण्यासाठी आपण गोळे बनवलेले आहेत. कोणत्याही गोळ्यातली माती कोणत्याही गोळ्यात घेतलं तरी काही हरकत नाही. माती एकदम जर संपली तर पुढे आपल्याला गणपतीचं डोकं आणि सोंड बनवायला माती उरत नाही, म्हणून आपण असे नियोजन केले. मी गणपतीचं पोट लावून घेतलेलं आहे. आता मला अजून पण माती कमी वाटते, त्याच्यामुळे मी अजून पुढून पण माती लावून घेत आहे. आणि सोबतच मी पाठीमागून पण गणपतीला माती लावत आहे. पाठीमागून का लावायची? कारण आपण जी मूर्ती तयार करत आहोत ना, ती पडू नये, पाठीमागून पण सपाट करायची. आता माझा पोट तयार झालेला आहे. मी त्या पोटाला थोडासा छातीचा आकार देऊन घेतलेला आहे. आता 2 नंबरच्या गोळ्यातून मी माती काढून घेणार आहे. त्याचे 2 समान गोळे बनवले आहेत. ते बनणार आहेत माझ्या गणपतीचे हात. तर हाताला पण मी छोटेसे पातळ असे लोडसारखाच आकार दिलेला आहे. आधी हात लावून घेणार आहे आणि त्यानंतर मी गणपतीचे पंजे तयार करणार आहे. हात लावायचे सोपे आहे, पण ते गणपतीचे पंजे तयार करायचे थोडंसं अवघड आहे. इथे मी तुम्हाला गणपतीची मागची बाजू पण माझ्याच दाखवत आहे. तर मागच्या साईडनी पण आपण सपाट करत जायचं. मागच्या साईडनी जर गणपतीला माती लावून सपाट नाही केलं तर गणपतीची मूर्ती मागच्या साईडनी कळण्याची भीती असते. त्याच्यामुळं समोर ज्यावेळेस आपण गणपतीचे वेगवेगळे हात, पाय हे अवयव लावत जातो पोट, त्यावेळेस पाठीमागच्या साईडनी पण थोडी माती लावत जाऊन असं सपाट करत जायचं. तर आता इथे मी गणपतीला हात व्यवस्थित लावून घेतलेले आहेत आणि आता गणपतीचे पंजे बसवलेले. तर उजवा हात मी आशीर्वादाचा केलेला आहे आणि डावा हातामध्ये गणपतीच्या मोदक ठेवला आहे. तर या गणपतीच्या मूर्तीला आता मी डोकं लावलं
तर माझी मूर्ती पूर्ण होऊन जाईल. तर थोडं थोडं मी वॉटर ब्रश आहे ना, तर वॉटर ब्रशनी म्हणजेच पाणी आपण पेंटिंग करतो तो ब्रश फिरवून घेतला की गणपतीची मूर्ती मऊ दिसेल तुम्हाला, म्हणजे अशी प्लेन दिसेल. आता मी गणपतीचं डोकं लावून घेतलं आहे. डोकं लावायच्या आधी एक छोटीशी माळ गळ्यात घातली आहे गणपतीच्या. आता इथे मी गणपतीला सोंड लावून घेत आहे. तर सोंड लावल्यावरच गणपतीची मूर्ती आपल्याला पूर्ण दिसते. तर तोपर्यंत आपल्याला गणपती दिसत नाही, पण सोंड लावल्यानंतर आपली जी मूर्ती आहे ती इतकी सुंदर वाटते आपल्याला. लावल्यानंतर आता मी थोडंसं गणपतीचा चेहरा थोडासा प्लेन करून घेतला आहे. आणि जो आता लास्टचा गोळा आहे त्याचं मी छोटेसे कान बनवले आहेत. गणपतीचे कान कसे सुपासारखे असतात, थोडासा सुपासारखा म्हणजे ते फुलांच्या पाकळ्यासारखा मी आकार दिलेला आहे गणपतीच्या कानाला. आणि ते गणपतीला लावून घेतले आहेत. जर व्यवस्थित कान नाही बसवले तर ते पडण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे थोडेसे जाडसर कान करायचे, नेहमी लक्षात ठेवा. गणपतीचे कान लावून घेतले की आपला गणपती तयार झाला. पण गणपतीचे कान लावून घेतल्यानंतर परत अजून एकदा पाठीमागं गणपतीला व्यवस्थित माती लावून घ्यायची. पाठीमागच्या साईडची पण गणपतीची मूर्ती प्लेन आहे का ते पाहून घ्यायचं आहे. आणि उरली असेल माती तर गणपतीसाठी आपण छानपैकी एक मुकुट पण तयार करू शकतो. इथे गणपतीचा मी एक दात लावून घेते आहे. गणपतीला एक दंत म्हणतो आपण. तर गणपतीचा एकच दात असतो आणि दुसरा आहे तो दात थोडासा तुटलेला असतो, तो पण आपण लावून घ्यायचा आहे. तर आता हा झाला आपला गणपती तयार. तर मी एक छोटासा मुकुट पण गणपतीला तयार केलेला आहे. तर आता ह्या गणपतीला आपण साध्या सरळ वॉटर कलरनी पण आपण कलर देऊ शकतो. एक छोटासा मी मूषक तयार केलेला आहे गणपतीच्या पाटावर. आणि हा गणपती आपल्याला उन्हात नाही वाळवायचा, एक 8 दिवस सावलीत वाळवायचा. पहिल्यांदा मी पांढरा कलर गणपतीला देऊन घेतलेला आहे आणि तो 1 दिवस हडकल्यानंतर साधे वॉटर कलर गणपतीला देऊन घेतलेले आहेत. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.